खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। न्याय न मिळाल्याचा आरोप, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ। शेतजमिनीच्या वादातून त्रस्त झालेल्या हिसाळे येथील अनिता विवेक पाटील यांनी न्याय मिळत नसल्याचा आरोप करत बुधवारी दिनांक 20 मे 2026 शिरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। या प्रकरणी संबंधित महिलेने यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संरक्षण व निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती। निवेदनानुसार तरडी शिवारातील खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातून काही व्यक्तींकडून वारंवार त्रास, शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतमशागतीदरम्यान अडथळा निर्माण करून हल्ला झाल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे। तसेच तक्रार नोंदवण्यासाठी थाळनेर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर अपेक्षित कायदेशीर सहकार्य मिळाले नसून उलट दबाव टाकण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे। प्रकरणात पक्षपातीपणा होत असल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे महिलेचे म्हणणे असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। त्याच्यात काय ते घेऊन काम नाही भाई आमच्यासाठी नाही तुमचं काम